विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत गणित भाग 2 मध्ये आपण बिंदूंचे निर्देशक, बिंदूंमधील अंतर, रेषाखंड, रेषाखंडाचा मध्यबिंदू, एकरूप रेषाखंड, रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म, सशर्त विधाने, व्यत्यास, युक्लिडची गृहीतकं, प्रमेय म्हणजे काय, सिद्धता कशा लिहिल्या जातात, सिद्धतेचे प्रकार कोणते म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धता, प्रत्यक्ष सिद्धता, हे सर्व पाहिलेलं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते कृपा करून व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला पुढचा भाग समजणं सोयीचं जाईल. ज्यांनी हे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते लवकरच सबस्क्राईब करावं. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद देतो. आज आपल्याला संकीर्ण प्रश्न संग्रह 1 सोडवायचा आहे. तर बघूया संकीर्ण प्रश्न संग्रह 1. संकीर्ण प्रश्न संग्रह 1. पुढील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? आपल्याला माहिती आहे प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो आणि त्यामुळे या 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक ए हा अचूक पर्याय आहे. नंबर 2. दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा त्यांचा छेदसंच एक बिंदू असतो आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक सी हा अचूक पर्याय आहे. तिसरा प्रश्न. 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा काढता येतील? तर लक्षात घ्या 3 भिन्न बिंदू दिलेत, ते एकरेषीय आहेत की नैकरेषीय आहेत हे दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला दोन्ही पर्यायांचा विचार करावा लागेल. तर ते एकरेषीय असतील तर एकच रेषा काढता येतील आणि जर ते नैकरेषीय असतील तर समजा ते बिंदू ए, बी आणि सी आहेत तर रेषा ए बी, रेषा बी सी आणि रेषा ए सी अशा 3 रेषा काढता येतील आणि म्हणून अचूक पर्याय आहे पर्याय सी. चौथा उपप्रश्न. बिंदू ए चा निर्देशक -2 आहे, बिंदू बी चा निर्देशक 5 असेल तर डिस्टन्स ए बी किती येईल? डिस्टन्स ए बी, डिस्टन्स काढण्यासाठी मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, 5 वजा -2 आणि म्हणून डिस्टन्स ए बी किती आहे? 7 आहे. पर्याय कोणता? सी. 5वा. जर पी डॅश क्यू डॅश आर, डिस्टन्स पी क्यू किती आहे? 2, डिस्टन्स पी आर किती आहे? 10, डिस्टन्स क्यू आर काय करायचं आहे? काढायचं आहे. पी डॅश क्यू डॅश आर वरून मला काय फॉर्म्युला मिळेल? डिस्टन्स पी आर बरोबर डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर आणि म्हणून डिस्टन्स क्यू आर बरोबर 10 वजा 2 बरोबर 8 आणि म्हणून अचूक पर्याय आहे पर्याय बी. प्रश्न दुसरा. संख्या रेषेवरील पी क्यू आर या बिंदूंचे निर्देशक 3 वजा 5 आणि 6 आहेत. तर पुढील विधाने सत्य आहेत की असत्य आहेत ते लिहा. लक्षात घ्या इथे आधी मला डिस्टन्स पी क्यू, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक हे सूत्र वापरून डिस्टन्स पी क्यू किती मिळालं? 8. डिस्टन्स क्यू आर किती मिळालं? 11 आणि डिस्टन्स पी आर किती मिळालं? 3 एकक. आता या किमती मी सर्व विधानांमध्ये ठेवेन आणि मग माझ्या असं लक्षात येतं आहे की विधान क्रमांक 1, विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 4 असत्य आहेत आणि फक्त विधान क्रमांक 3 हे सत्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 3. पुढे काही बिंदूंच्या जोड्यांचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून प्रत्येक जोडीतील अंतर काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे निर्देशक जर दिले असतील तर बिंदूंमधील अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक हे सूत्र वापरून आपण किमती काढायचं आहे. बिंदूंचे निर्देशक दिले असता बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी आपण काय सूत्र वापरतो? मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. पहिलं बघा 3 आणि 6. सर्वप्रथम निर्देशक दिल्यानंतर मोठा निर्देशक कोणता, लहान निर्देशक कोणता ते ओळखायचं. आधी 3 आणि 6 मध्ये मोठा निर्देशक कोणता? 6, लहान निर्देशक कोणता? 3. बिंदूंमधील अंतर
काय सूत्र आहे? बरोबर, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मोठा निर्देशक 6, लहान निर्देशक 3. 6 वजा 3 किती आलं? 3 एकक. दुसरं बघा, वजा 9 आणि वजा 1. आता लक्षात घ्या, वजा 9 आणि वजा 1 मध्ये ऋण संख्यांमध्ये जो लहान मोठेपणा आहे तो धन संख्यांमधील लहान मोठेपणाच्या नेमका उलटा असतो. त्यामुळे वजा 1 मोठे, वजा 9 लहान, बरोबर, वजा 1 वजा 9. बघा लक्षात घ्या, बिंदूंमधील अंतर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. या दोघांमध्ये मोठा निर्देशक कोणता? वजा 1. हे वजा चिन्ह कोणतं? सूत्रामधलं. हे वजा चिन्ह कोणतं? लहान निर्देशकाचं, बरोबर. वजा 1 अधिक 9. चिन्ह कशी आहेत? भिन्न. चिन्ह भिन्न असतील तर काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. या बिंदूंमधील अंतर किती आलं? 8 एकक. तिसरं, वजा 4 आणि 5. आता बघा, धनसंख्या नेहमी ऋण संख्यांपेक्षा मोठ्या असतात, म्हणजे 5 ही मोठा निर्देशक, वजा 4 हा लहान निर्देशक. बिंदूंमधील अंतर, बरोबर, मोठा निर्देशक कोणता? 5 वजा लहान निर्देशक किती आहे? वजा 4. म्हणजे किती आलं? 5 वजा 4, बरोबर, किती येईल? 5 अधिक 4. 5 अधिक 4 किती झाले? 9 एकक. म्हणजे त्या दोन बिंदूंमधलं अंतर किती आलं? 9 एकक. आता चौथं उदाहरण किती आहे? 0 आणि वजा 2. लक्षात ठेवा, 0 संख्या रेषेवर बघितलं तर 0 उजवीकडे आहे, वजा 2 डावीकडे आहे. उजवीकडील संख्या या डावीकडील संख्यांपेक्षा मोठ्या असतात. 0 हा सर्व ऋण संख्यांपेक्षा मोठा असतो. त्यामुळे मोठा निर्देशक किती? 0 वजा लहान निर्देशक किती? वजा 2, बरोबर, 0 अधिक 2. आणि म्हणून त्या दोन बिंदूंमधलं अंतर किती आलं? 2 एकक. पाचवा उपप्रश्न बघा, x अधिक 3 हा एक निर्देशक झाला, x वजा 3 हा निर्देशक झाला. याच्यामध्ये x आहेत म्हणजे चल आहे. आता लहान मोठेपणा ओळखताना बघा, हे x दोन्ही मध्ये चल समान आहे. मग आता दुसरं पद जे आहे हे अधिक 3 आहे वजा 3 आहे. निश्चितच x अधिक 3 हा मोठा निर्देशक, x वजा 3 हा लहान निर्देशक. बिंदूंमधील अंतर, बरोबर, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मोठा निर्देशक कोणता? x अधिक 3 वजा लहान निर्देशक कोणता? x वजा 3. द्विपदी असल्यामुळे मी याला काय केलं? कंस केलं. x अधिक 3, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असतील तर कंसातील चिन्ह बदलतात. हे वजा 1 झाले, हे अधिक 3 झाले. हे x गेलं का? x वजा 1 0. 3 अधिक 3 किती आलं? त्या दोन बिंदूंमधलं अंतर किती आलं? 6 एकक. सहावं उदाहरण किती आहे? वजा 25 आणि वजा 47. वजा 25 हा मोठा निर्देशक, वजा 47 हा लहान निर्देशक. मोठा निर्देशक वजा 25 वजा, हे वजा चिन्ह कुठलं? सूत्रामधलं. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक मधलं. लहान निर्देशक किती आहे? वजा 47, बरोबर, वजा 25 अधिक 47. बघा, चिन्ह भिन्न आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, किती आलं? 22 एकक. आता शेवटचा उपप्रश्न याच्यातला 80, दुसरा निर्देशक आहे वजा 85. आता बघा, 80 ही धनसंख्या आहे, वजा 85 ऋण संख्या आहे. धनसंख्या ही मोठी असणार, बरोबर. बिंदूंमधील अंतर सूत्र काय? मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. 80 वजा 85, बरोबर, 80 अधिक 85. हे वजा चिन्ह कंसाच्या बाहेर असल्यामुळे कंसातील चिन्ह बदललं की झालं 85 झालं. किती येत आहे? 165 एकक. प्रश्न क्रमांक 4, संख्या रेषेवर बिंदू P चा निर्देशक वजा 7 आहे, तर बिंदू P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. ही एक रेषा काढली, त्याच्यावरून बिंदू P घेतला. बिंदू P चा निर्देशक किती आहे? वजा 7 आहे. बिंदू P पासून किती अंतर? 8 अंतर. आता 8 अंतर उजवीकडे की 8 अंतर डावीकडे दिलेले नाही, आपल्याला दोन्ही पर्याय काय करावे लागतील?
विचारात घ्यावे लागतील. समजा मी असं म्हटलं पी पासून 8 एकक अंतर उजवीकडे बिंदू कोणता आहे ए, त्याचा निर्देशक आहे एक्स. बिंदू पी पासून 8 एकक अंतर डावीकडे बिंदू कोणता आहे बी, त्याचा निर्देशक किती आहे वाय. मला आता एक्स आणि वाय च्या किमती काय करायच्या आहेत, काढायच्या आहेत. मी काय करतोय बघा, समजा बिंदू पी च्या उजवीकडे 8 एकक अंतरावर बिंदू कोणता आहे ए आहे व त्याचा निर्देशक किती आहे एक्स आहे, असं आपण मांडलेलं आहे. आता बघा डिस्टन्स पी ए, बघा डिस्टन्स पी ए म्हणजे काय, तर हे 8 अंतरावर आहे. म्हणजे डिस्टन्स पी ए किती असणार आहे 8. कसं काढणार डिस्टन्स पी ए, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. ए कुठे आहे, उजवीकडे आहे, म्हणजे ओ ए चा निर्देशक हा मोठा असणार आहे. म्हणजे काय एक्स वजा 7, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. डिस्टन्स पी ए किती आलं 8. एक्स वजा वजा काय झाले अधिक, हे वजा अधिक 7 इकडे आले, तर एक्स बरोबर 8 वजा 7 बरोबर 1. म्हणजे एक्स चा निर्देशक मला किती आला 1. आता मला वाय चा निर्देशक काढायचा आहे. परत मी म्हटलं की काय वाय काय आहे ते मीच लिहितोय. समजा बिंदू पी पासून 8 एकक डावीकडे कोणता बिंदू आहे, बिंदू बी आहे व त्याचा निर्देशक किती आहे वाय आहे. आता पुन्हा बघा डिस्टन्स पी बी, डिस्टन्स पी आणि बी याच्यातलं अंतर किती आहे 8 आहे आपल्याला माहिती आहे. आता मोठा वाय कुठे आहे डावीकडे, वजा 7 कुठे आहे उजवीकडे. मोठं कोण, अर्थातच उजवीकडे असणार, म्हणजे वजा 7 मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. डिस्टन्स पी बी किती आहे 8 बरोबर वजा 7 वजा वाय. मग आता मी काय केलं, हे वजा 7 आहे इकडे आणले किंवा हे वाय इकडे नेले, तर किती येणार वाय बरोबर वजा 7 वजा 8 बरोबर किती वजा 15. म्हणजे पी पासून 8 एकक अंतर उजवीकडे असणाऱ्या बिंदूचा निर्देशक काय आहे 1 आहे. पी पासून 8 एकक डावीकडे असणाऱ्या बिंदूचा निर्देशक किती आहे वजा 15 आहे. प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या माहितीनुसार पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला उपप्रश्न, जर ए डॅश बी डॅश सी व डिस्टन्स ए सी बरोबर 17, डिस्टन्स बी सी बरोबर 6.5, तर डिस्टन्स ए बी काय करायचं आहे काढायचं आहे. बघा ए डॅश बी डॅश सी दिलेलं आहे, याच्यावरून सूत्र काय मिळेल, डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी. किमती ठेवूया. डिस्टन्स ए बी अधिक 6.5 बरोबर 17, डिस्टन्स ए बी बरोबर 17 वजा 6.5 आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 10.5 एकक. त्यातलं दुसरं बघा, पी डॅश क्यू डॅश आर, याच्यावरून काय मिळेल, डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर. किमती ठेवा. डिस्टन्स पी क्यूची किंमत किती आहे 3.4, डिस्टन्स क्यू आरची किंमत किती आहे 5.7 बरोबर डिस्टन्स पी आर. 3.4 अधिक 5.7 बेरीज झाली 9.1 आणि म्हणून डिस्टन्स पी आर 9.1 एकक. प्रश्न क्रमांक 6. संख्या रेषेवर बिंदू ए चा निर्देशक 1 आहे, तर बिंदू ए पासून 7
एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. समजा ही रेषा घेतली, त्याच्यावर हा बिंदू ए घेतला, त्याचा निर्देशक किती आहे? 1 आहे. ए पासून आता लक्षात घ्या 7 एकक अंतरावर बिंदू आहे. हे प्रश्न क्रमांक 4 प्रमाणेच आहे. समजा ए पासून 7 एकक अंतर उजवीकडे बिंदू पी आहे आणि त्याचा निर्देशक कोणता आहे? एक्स. बिंदू ए पासून 7 एकक अंतर डावीकडे कोणता बिंदू आहे? क्यू आणि त्याचा निर्देशक कोणता आहे? वाय. आता मला एक्स आणि वाय ची किंमत काय करायची आहे? काढायची आहे. बघा जरा मी हे लिहून घेतलं. समजा बिंदू ए च्या उजवीकडे 7 एकक अंतरावर बिंदू पी आहे व त्याचा निर्देशक कोणता आहे? एक्स. आता मला सांगा 1 आणि एक्स. एक्स कुठे आहे? उजवीकडे आहे. एक्स 1 पेक्षा कसा असणार आहे? मोठा असणार आहे. डिस्टन्स एपी या दोन बिंदूंमधलं अंतर हा 7 एकक अंतरावर आहे. याचा अर्थ हे अंतर किती असणार आहे? 7. डिस्टन्स एपी किती असणार आहे? 7. काय सूत्र? मोठा निर्देशक कोणता आहे? एक्स वजा लहान निर्देशक किती? 1. डिस्टन्स एपी किती आहे? 7 बरोबर एक्स वजा 1. हे वजा 1 इकडे आलं तर एक्स बरोबर 7 अधिक 1 बरोबर 8. हे बिंदू पी चा निर्देशक एक्स आहे आणि एक्स ची किंमत किती आली? 8. आता डावीकडे बघा. क्यू हा बिंदू ए पासून 7 एकक अंतर कुठे आहे? डावीकडे आहे. बिंदू ए पासून 7 एकक अंतर डावीकडे असणारा बिंदू कोणता आहे? क्यू आहे. निर्देशक कोणता? वाय. आता वाय आणि 1 याच्यातली वाय ची किंमत मला माहित नाही, पण वाय डावीकडे आहे हे मला माहिती आहे. याचा अर्थ वाय लहान आहे, 1 मोठा आहे. डिस्टन्स ए क्यू बरोबर 1 वजा वाय. डिस्टन्स ए क्यू हे अंतर किती आपल्याला माहिती आहे? 7 आहे बरोबर 1 वजा वाय. हे सोडवलं. कसं सोडवायचं नीट बघा. हे वजा वाय इकडे नेले तर काय होतील? अधिक वाय होतील. वाय बरोबर हे 1 उजवीकडेच आहे. 7 डावीकडे होते ते उजवीकडे गेले. किती आले? वजा 7. वाय ची किंमत किती आली? वजा 6. आणि म्हणून 7 एकक ए पासून 7 एकक अंतर उजवीकडे जो बिंदू आहे पी त्याचा निर्देशक किती आला? 8. ए पासून डावीकडे जो बिंदू आहे क्यू त्याचा निर्देशक किती आला? वजा 6. पुढील विधाने सशर्त रूपात लिहा. नंबर 1, प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो. नंबर 2, रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. नंबर 3, त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. नंबर 4, केवळ 2च विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आपल्याला सशर्त विधान करायचं, याचा अर्थ जर आणि तर या रूपात विधानं लिहायची आहेत. पहिलं विधान बघा. प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो. कसं लिहिणार आहे? जर एखादा चौकोन समभुज चौकोन असेल तर तो चौरस असतो. नंबर 2, रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. याचा अर्थ काय? जर कोन रेषीय जोडीतील असतील तर ते परस्परांचे पूरक असतात. लिहिणार कसं बघा. जर 2 कोन रेषीय जोडीतील कोन असतील तर ते परस्परांचे पूरक कोन असतात. नंबर 3, त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. जर एखादी आकृती त्रिकोण असेल तर ती 3 रेषाखंडांनी तयार झालेली असते. केवळ 2च विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. उत्तर काय बघा. जर एखाद्या संख्येचे केवळ 2च विभाजक असतील तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. पुढील विधानांचे व्यत्यास लिहा. पहिला उपप्रश्न. जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ती आकृती त्रिकोण असते. 2 कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर ते परस्परांचे कोटिकोण असतात. नंबर 3, 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. नंबर 4, संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. आधी व्यत्यास म्हणजे काय? तर
पक्ष आणि साध्य म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांच्यामध्ये अदलाबदल झाली. पक्ष आणि साध्य यांच्यामध्ये अदलाबदल करून जे विधान मिळतं त्या विधानाला व्यत्यास असे म्हणतात. पहिलं विधान, जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ती आकृती त्रिकोण असते. पक्ष काय येईल बघा, या विधानातलं पक्ष आहे बहुभुजाकृतीच्या कोणांची बेरीज 180. साध्य काय आहे, ती आकृती त्रिकोण आहे. पक्ष आणि साध्य यांच्यामध्ये अदलाबदल केली तर काय होईल, जर एखादी आकृती त्रिकोण असेल तर त्या बहुभुजाकृतीच्या कोणांची बेरीज 180 अंश असते. नंबर 2, दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर ते परस्परांचे कोटिकोण असतात. आता ह्याच्यामध्ये पक्ष बघा काय, कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे हे पक्ष. साध्य काय, परस्परांचे कोटिकोण. पक्ष आणि साध्य याच्यामध्ये अदलाबदल केली म्हणजे काय, तर जर दोन कोण परस्परांचे कोटिकोण असतील तर त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. नंबर 3, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. आता बघा, पक्ष काय, याच्यामध्ये दोन रेषा समांतर आहेत आणि त्यांना छेदिका छेदते. साध्य काय, संगत कोन एकरूप. आता उलट, संगत कोन एकरूप असतात हे काय होईल, पक्ष, आणि रेषा समांतर होतील हे काय झालं, साध्य. आणि म्हणून आलं, दोन रेषांना छेदिकेने छेदले असता जर होणारे संगत कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. पक्ष काय, संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो हे पक्ष झालं. साध्य काय, संख्येला 3 ने भाग जातो. आता व्यत्यास कसा येईल, जर एखाद्या संख्येला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो. प्रश्न क्रमांक 9, पुढील विधानांतील पक्ष व साध्य लिहा. 1, जर त्रिकोणाच्या 3ही बाजू एकरूप असतील तर त्यांचे 3ही कोन एकरूप असतात. आणि नंबर 2, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. पक्ष म्हणजे काय, दिलेली माहिती, आणि साध्य म्हणजे काय, जे सिद्ध करायचं आहे त्याला साध्य असं म्हणतात. आपल्याला या विधानांमध्ये पक्ष आणि साध्य लिहायचं आहे. पहिलं विधान काय बघा, जर त्रिकोणाच्या 3ही बाजू एकरूप असतील तर त्यांचे 3ही कोन एकरूप असतात. आता लक्षात घ्या, पक्ष म्हणजे काय, दिलेली माहिती म्हणजेच पूर्वार्ध. आता कसा ओळखायचा तो, आता हे आहे सशर्त विधान. त्या सशर्त विधानामध्ये जर आणि तर यांच्या मधला भाग काय आहे बघा, भाग त्रिकोणाच्या 3ही बाजू एकरूप असतील. मी एक त्रिकोण घेतला, त्रिकोण एबीसी, याच्या 3ही बाजू काय आहेत, एकरूप आहेत. म्हणजे पक्ष कसा लिहिलं बघा, त्रिकोण एबीसी मध्ये काय दिलंय, बाजू एबी कशी आहे, एकरूप आहे. कोणाशी, बाजू बीसीशी, आणि बाजू बीसी एकरूप आहे कोणाशी, बाजू एसीशी. पक्ष कसं लिहायचं समजलं, जर आणि तर, सशर्त विधानामध्ये असणाऱ्या जर आणि तर यांच्या मधला भाग त्याला काय म्हटलं जातं, पक्ष. आता साध्य, तरच्या नंतरचा भाग बघा, 3ही कोन एकरूप असतात. तर हा जो त्रिकोण घेतला एबीसी, त्याचे 3ही कोन एकरूप असणार आहेत. म्हणजे काय, कोन ए एकरूप कोन बी एकरूप कोन सी. समजलं. विधान 2, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आपल्याला काय करायचं आहे, पक्ष आणि साध्य लिहायचं आहे. हे साधं विधान आहे. आधी सर्वप्रथम मी त्याला सशर्त विधानामध्ये त्याचं रूपांतर करणार, म्हणजे जर तर वापरणार. जर चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात. पक्ष म्हणजे काय, जर आणि तरच्या मधला भाग. चौकोन समांतरभुज चौकोन आहे
त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे काय झालं? साध्य. आता बघा, मी एक आकृती काढली. चौकोन कोणता? PQRS. हा समांतरभुज चौकोन आहे आणि त्याचे कर्ण एकमेकांना कोणत्या बिंदूमध्ये छेदतात? O बिंदूत छेदतात. हे मला पक्ष दिले. काय? समांतरभुज चौकोनाचे कर्ण काय परस्परांना कोणत्या बिंदूमध्ये छेदतायत? O बिंदू काय करतात? छेदतात. आता तर काय? तर ते परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणजे काय? समान भाग करतात. म्हणजे काय? तर PR हा कर्ण आहे. O मुळे दोन समान भाग झाले. म्हणजे काय? रेख PO एकरूप रेख RO आणि दुसरा कर्ण कोणता? QS रेख QO एकरूप रेख SO. पुढील विधानांसाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष साध्य लिहा. दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. जर रेषेजोडीतील कोण एकरूप असतील तर प्रत्येक कोण काटकोन असतो आणि त्रिकोणांच्या दोन बाजूंवर काढलेले शिरोलंब एकरूप असतील तर त्या त्रिकोणाच्या त्या दोन बाजू एकरूप असतात. आपल्याला इथे नामनिर्देशित आकृती काढून पक्ष व साध्य लिहायला सांगितलंय. पहिलं विधान बघा. दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. लक्षात घ्या, हे साधं विधान आहे. आपल्याला त्याला सशर्त मध्ये रूपांतर कसं करता येईल बघा. जर दोन त्रिकोण समभुज त्रिकोण असतील तर ते समरूप असतात. मी दोन त्रिकोण घेतले. तुमच्या मनाचे त्रिकोण काढा, पण ते समभुज पाहिजे. का? त्रिकोण कसे आहेत? समभुज. समभुज म्हणजे काय? सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू, तीनही बाजू समान. हा समजा झाला त्रिकोण ABC. तीनही बाजू कशा आहेत? समान आहेत. हा त्रिकोण झाला PQR. याच्याही तीनही बाजू कशा आहेत? समान आहेत. म्हणजे मला दिलेली माहिती काय? तर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे कसे आहेत? समभुज त्रिकोण आहेत. तर मला साध्य काय करायचं आहे? तर ते समरूप असतील. म्हणजे हे त्रिकोण समभुज आहेत. साध्य म्हणजे सिद्ध काय करायचं आपल्याला? त्रिकोण ABC समरूप. समरूपतेचं चिन्ह जरा नीट लक्षात घ्या. त्रिकोण कोणता? PQR. आकृती काढायला सांग. आकृती, पक्ष आणि साध्य. दुसरं विधान. जर रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोण कसा असतो? काटकोन. जर आणि तर याच्यातला भाग कोणता? रेषीय जोडीतील कोण एकरूप आहेत. रेषीय जोडी म्हणजे काय? तर ज्या दोन कोणांना एक भुजा सामायिक असते आणि असामायिक भुजा ज्या आहेत त्या परस्परांचे विरुद्ध किरण असतात. थोडक्यात लक्षात घ्या, एक रेषा तयार होते, त्याला रेषीय जोडीतील कोण तयार असे म्हणतात. आता बघा काय झालंय. कोण AOB व कोण BOC हे रेषीय जोडीतील कोण असून ते कसे आहेत? एकरूप आहेत. म्हणजे कोण AOB एकरूप आहे कोणाशी? कोण BOC. तर मला साध्य काय करायचं आहे? प्रत्येक कोण काटकोन असतो. काटकोन म्हणजे काय? त्याचं माप किती असणार आहे? 90. म्हणजे साध्य काय? कोण AOB बरोबर 90 अंश आणि कोण BOC बरोबर सुद्धा किती असणार आहे? 90 अंश असणार आहे. तिसरा उपप्रश्न. त्रिकोणाच्या दोन बाजूंवर काढलेले शिरोलंब जर एकरूप असतील तर त्या दोन बाजू एकरूप असतात. तर लक्षात घ्या, मी एक त्रिकोण काढला. त्रिकोण ABC.
ही बाजू AB आहे, त्या बाजू AB वर मी काय काढलाय, रेख CQ हा शिरोलंब काढला. बाजू AC वर रेख BP हा काय काढलेला आहे, शिरोलंब काढलेला आहे. जर हे शिरोलंब एकरूप असतील तर त्रिकोणाच्या त्या दोन बाजू कशा असतात, एकरूप असतात. मग काय झालं बघा, त्रिकोण ABC मध्ये रेख कोणता घेतला, CQ, कोणावर लंब आहे, बाजू AB वर लंब आहे. रेख कुठला बघा, BP, कोणावर लंब आहे, उलटा टी म्हणजे लंब, बाजू कोणती, AC. आणि रेख CQ एकरूप रेख BP. तर मला काय सिद्ध करायचं आहे, ज्या बाजूवर लंब काढलेले आहेत त्या बाजू एकरूप आहेत. म्हणजे कोणत्या बाजू, बाजू AB एकरूप बाजू AC. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कमेंट करा. यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा त्याचा लाभ होईल. धन्यवाद.